दादा मी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड बद्दल वाचत होतो. ते दोन्ही वेगवेगळे कसे आहेत? खूप चांगला प्रश्न आहे. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आपल्याला पैसे भरण्यात मदत करतात, पण त्यांचा आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो. कसं ते मी तुला समजावून सांगतो. चला, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड कसे काम करतात ते बघूया. डेबिट कार्ड म्हणजे काय? तुमच्या बँक खात्याशी जोडलेले कार्ड, जे तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या रकमेपुरतेच खर्च करू देते. तुमच्या बँक खात्यातून थेट पैसे वजा होतात. रोजच्या व्यवहारांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर असते. उदाहरणार्थ, जर तुमच्या खात्यात 2,000 रुपये असतील तर डेबिट कार्डद्वारे तुम्ही फक्त 2,000 रुपयेच खर्च करू शकता. म्हणजे हे माझ्या पॉकेट मनीमधून वापरणाऱ्या पैशांसारखेच आहे. अगदी बरोबर ऋषी, तू तुझी स्वतःचीच बचत खर्च करत आहेस. आता क्रेडिट कार्ड म्हणजे काय? बँकेकडून ठराविक मर्यादेपर्यंत पैसे उधार घेण्यासाठी वापरले जाणारे कार्ड. आता खरेदी करा, नंतर पैसे भरा या तत्वावर काम करते. सवलती आणि रिवॉर्ड पॉइंट सारखे फायदे देते. उदाहरणार्थ, जर तुमची क्रेडिट मर्यादा 10,000 रुपये असेल तर तुमच्या खात्यात पैसे नसले तर तुम्ही 10,000 पर्यंत खर्च करू शकता, पण नंतर ती रक्कम परत द्यावी लागते. पण पैसे उधार घेणे धोकादायक नाही का? हो, जर तू जास्त खर्च केला किंवा वेळेत पैसे परत दिले नाहीत तर. म्हणून क्रेडिट कार्ड जबाबदारीने वापरणे महत्त्वाचे आहे. आता डेबिट आणि क्रेडिट कार्ड मधील मुख्य फरक कोणते? आता याची वैशिष्ट्ये काय? डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि फंड स्त्रोत. तुमचे बँक खाते, बँकेकडून मिळणारे क्रेडिट. म्हणून रोजच्या गरजांसाठी डेबिट कार्ड सुरक्षित आहे, तर मोठ्या गरजांसाठी क्रेडिट कार्ड. थँक्यू दादा. आता मला समजले डेबिट कार्ड कधी वापरायचं आणि क्रेडिट कार्ड कधी उपयोगी पडेल. खूप छान. म्हणून नेहमी विचारपूर्वक आणि आपल्या मर्यादित राहून कार्ड वापर. हो.